दोन्ही जर उल्लेख केला तर टायगर स्पोर्ट्स टीमला मी रिक्वेस्ट करेन की 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. आय डी विथ आय डी आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. चला रिक्वेस्ट असेल. जेव्हा म्हटलं जाते ना की गमवायला काही नसतं ना तेव्हा कमवायची खूप मोठी संधी असते आणि ही संधी मात्र आपण पाहिली आहे महत्वाची आहे. कारण डेफिनेटली आपण पाहिलं तर नावाचा गोलंदाज जो आपल्याला पाहायला मिळेल संतोष कोम आहे आणि त्याच्या सोबतीनं त्याला साथ देण्यासाठी आपण पाहिलं तर त्याचं नाव काय संतोष कोम आपण पाहिला एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून आपल्याला पाहायला मिळत असतो आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये एक अंपायरची भूमिका म्हणून खूप योग्य रीतीने पूर्ण सुद्धा केली आहे. तर ज्याप्रमाणे एक सगळ्यात संतोष कुमार यांच्यासाठी गुड न्यूज कारण की त्यांच्या टीमने ते कामडी विभागामध्ये क्वालिफाईड केलं आहे आणि तिथून चांगलं क्रिकेट खेळून इथे आले. चला शुभेच्छा देऊया. करणचा पहिला बॉल पहिला हवेत आहे. फिल्डर आले होते आणि मोठी चुकी झाली आहे. योगेश माली कदाचित मी तर म्हणेन हा शॉट मिड विकेटला जो 38 सर्कलमध्ये खेळाडू होता त्या खेळाडूचा हा झेल होता परंतु प्रयत्न पण पहा कोणी केली आहे तर दूरवरचे प्रयत्न होते ते म्हणजे डीप फाईन लेगचे खेळाडू आले होते त्यांनी प्रयत्न केले आणि त्याच मी म्हणेन डीप शॉर्ट स्क्वेअर लेग आपल्याला शॉर्ट स्क्वेअर लेगचे जे खेळाडू होते ते नक्कीच मात्र आपण पाहिलं ते कॅचपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते आणि तो टिपता आला नाही आहे आणि एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे संतोष यांना. हलक्या हाताने मनगटाचा वापर केला गेला. चेंडूला अगदी पुश केला गेला. जंटल पुश त्याला म्हटलं जात आहे. धाव 1ने पुढे सरकेल. धाव फलक 3च्या घरामध्ये ही मॅच आपण पाहिली आहे ना तर दोन्ही टीमसाठी खूप महत्त्वाची आहे कारण की इथून जी टीम मात्र जिंकणार आहे ती खेळेल मात्र गावदे स्पोर्ट्स चिंचोटे पाटीलपाडा या टीमच्या सोबत. गावदे स्पोर्ट्स पाटीलपाड्याची टुर्नामेंट आपण बघितली आहे तर पुढच्या आठवड्यामध्ये जी थेट शेलारच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आणखीन एक मोठी टुर्नामेंट आपण पाहिली तर पोमनच्या मैदानावर म्हणजे एमबी स्पोर्ट्स बागपाडा टीमच्या माध्यमातून ती आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं पुढचं पर्व आपण जर बघितलं तर नक्कीच मला वाटते आणखीन 2 मोठ्या टुर्नामेंट येताना पाहायला मिळतील आपल्याला आणि टिवरी टीमचा जर उल्लेख करायचा झाला तर मग त्यांचीसुद्धा टुर्नामेंट येणार आहे. त्यानंतर आपण बघितली आहे राजावलीची टुर्नामेंट म्हणजेच आता जो टुर्नामेंटचा आपण बघितलं तर शो ऑन झाला आहे तो मात्र थांबणार नाही आहे आणि एक मोठ्या स्पर्धा आणि ती कसं विसरून चालणार आहे की या टुर्नामेंटच्या दरम्यानच आणखीन एक सगळ्यात मोठी आणि भव्य दिव्य लक्षवेधी स्पर्धा म्हणजेच तुमची आमची प्रीमियर लीग आवडती प्रीमियर लीग म्हणजे आदिवासी प्रीमियर लीग ती सुद्धा लवकरच येणार आहे आणि त्याचीसुद्धा तयारी चालू आहे. योगेशसाठी हा बॉल होता जो आपण पाहिला थोडासा अतिरिक्त बाउन्स होताना पाहायला मिळाला आणि तेच कारण प्रमुख होतं की फलंदाज जो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत होता तो यशस्वी झाला नाही. डॉट हा चेंडू येताना पाहायला मिळतो आणि ज्याप्रमाणे आपण विश्लेषण करायचं झालं इथे चांगला विचार मनामध्ये सेट करावा लागेल. चांगल्या कलागुणांना वाव द्यावा लागेल. अनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता अगदी बॅटच्या खालच्या भागाला लागला होता. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू होते त्यांनी चेंडूला फील्ड केले. संतोषवर सगळ्या काही या मॅचचं दारमदार असणार आहे कारण की ॲज अ ओपनर खेळाडू म्हणून त्याला अनेक वेळा आपल्या टीमसाठी एक अटॅकिंग क्रिकेट खेळणारा खेळाडू म्हणून ओळखला जातोय. म्हणजे त्याच्याकडे विचार चांगले आहेत म्हणून म्हटलं तर कृती आणि विचार यांचं योग्य मिश्रण म्हणजेच यशाची गुरुकिल्ली. हा फटका हवेत आहे कदाचित फसू शकतोय. फसला सुद्धा आहे आणि विकेट मात्र मिळवली आहे. संतोष कोम नावाची मोठी विकेट मात्र मिळवली आणि मोठा झटका मात्र टायगर स्पोर्ट्सचा बीबीपाडा टीमला करण नायकने आपल्या गोलंदाजीमध्ये दिलाय. फर्स्ट विकेट लॉस टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा टीम.
धन्यवाद डीजे. अजय माली इंटर होत आहेत त्या तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी. फलक आपण पाहिला तर 4 आहे. 5 चेंडू फेकून झालेत, एक गडी गमावलाय. अजय माली जे स्ट्राईक एंडकडे असतील. आता मात्र इथून थोडंसं मी तर म्हणेन जबाबदारी मोठी असेल खांद्यावर. आणि तसं म्हटलं जाते ना, ओझं किती जड आहे महत्त्वाचं नाही, तुमचे खांदे किती मजबूत आहेत ह्या गोष्टीला फार महत्त्व आहे. मात्र इथून जबाबदारी स्वीकारण्याची जी धमक तुम्हाला ठेवायला हवी आहे, आपल्या टीम्ससाठी इथून चांगली खेळी करायला हवी. पुल करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झाला. अगदी हवेत चेंडू आणि सलगचा दुसरा झटका. अजय माली आले आणि अजय माली परतले. सलग बॅक टू बॅक 2 विकेट मिळवून करण माली आता मात्र करण नायक मात्र आपण पाहिलं तर ऑन द हॅट्रिक गोलंदाजी मार्कवर. हॅलो, सगळ्यात महत्वपूर्ण सूचना देते तुम्हाला. MH48 BV 1647 ही रिक्षा कोणाची आहे? 1647 मध्ये आहेत नक्कीच. ज्या मैदानाच्या बाजूने तो आपण पाहिला कच्चा रोड आहे, त्या रोडवर मात्र पार्क केलेली आहे. रिक्वेस्ट असेल ती रिक्षा कोणाची असेल? 1647 रिक्षा नंबर आहे ते आपण प्लीज रस्त्याच्या बाजूला आहे. मी तर म्हणेन की अडथळा निर्माण आहे, त्यामुळेच थोडासा कच्चा रस्ता सुद्धा जाम होण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच ही सूचना केली जाते, जर जी कोणाची रिक्षा असेल त्यांनी प्लीज थोडी साईडला उभी करा, बाजूला उभी करा, ही नम्र विनंती असेल. डेफिनेटली मात्र ज्याप्रमाणे शेवटच्या 2 बॉलवर 2 विकेट मिळवले गेले, परंतु येस नो डाऊट, कारण की करण नाईक जेव्हा खेळण्यासाठी उतरेल त्याच्यासाठी तो हॅट्रिक बॉल असेल व्हायचं बॉलर म्हणून. जेव्हा नक्कीच कोणते मी म्हणेन कदाचित या मॅचमध्ये संधी मिळू शकते त्याला, तर हॅट्रिक कंप्लीट करण्याची संधी येऊ शकते. परंतु आता येत आहेत रोशन. जर हा मॅच जिंकला तर त्यांना इथेच संधी मिळेल ॲज अ हॅट्रिक बॉल हाताळण्याची. आता येत आहेत रोशन वज्रे, एक चांगले टॅलेंटेड खेळाडू आहेत. रोशन यांचा उल्लेख करणार आहोत की कशा पद्धतीचे खेळाडू आहेत. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु मिस्टेक झाली आहे तिथे. आणि कोण होतं तिथे? तर चांगले खेळाडू होते, जयेश होते. आणि जयेश वर्गना यांच्या माध्यमातून अशा चुका आणि ॲज अ क्रिकेटर म्हणून कमी होताना पाहायला मिळतात, परंतु ती झाली आहे. क्रिकेट हा खेळ असाच आहे, कोणाकडून कधी काय होईल हे सांगता येते. आणि ते जयेशकडून घडलंय, कॅच सुटले. आणि रोशन वज्रे याचा जर उल्लेख केला आपण, तो असा खेळाडू असा गोलंदाज आहे, मात्र त्याने आपण जर विश्लेषण करायचं झालं तर नीतीचा एक खेळ असतो आणि तो खेळ सुद्धा नक्कीच आपण बघितला, परंतु तो एक चांगला क्रिकेटर आहे. रोशन जो गोलंदाज आपण पाहतोय मित्रांनो, नक्कीच त्या गोलंदाजाला आपण पाहू शकतोय कानाने आवाज येत नाहीये, तोंडाने बोलू शकत नाहीये, परंतु नक्कीच एक चांगला क्रिकेटपटू आहे. तो चांगले क्रिकेट खेळू शकतोय आणि ते अनेक वेळा त्यांनी या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये मॅच विनिंग खेळ सुद्धा केलाय. आणि नक्कीच अप्रतिम दर्जाचा खेळाडू आहे. तोच रोशन आपण पाहिला तर सध्या तर 2ऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजीवर आहे. धावफलक आहे फलकावर 7 चेंडू फेकून झाले तर 2 या 2ऱ्या षटकामध्ये. ज्याप्रमाणे संतोषची विकेट खूप महत्त्वाची होती आणि ती विकेट गमावल्यानंतर असं वाटतं की एखाद्या खेळाडूला मात्र आपण पाहिलं की जबाबदारीने खेळ स्वीकारायचा आहे. कृष्णा तारवी या मैदानावर एक इतिहास आहे, कृष्णाच्या नावावर तो नक्कीच तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवेन. टोईनला लागलेला चेंडू पाहायला मिळाला होता, असं वाटलं होतं की एक हलकासा चान्स निर्माण झाला की काय, परंतु नाही, नक्कीच सेफ लँड झाला. मात्र एक धांबी आहे. कृष्णाच्या नावावरचा जो रेकॉर्ड आपण बघितलं, या मैदानावर रबर बॉलची जी टुर्नामेंट झाली होती आणि त्या टुर्नामेंटमध्ये सर्वात लांब षटकार ठोकण्याचा पराक्रम कोणी केला असेल तर नक्कीच कृष्णाने, कारण की ज्या मैदानातून ज्याने षटकार ठोकला होता, नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच जवळजवळ तो मागचा हायवे क्रमांक 48चा जो ब्रिज आहे त्या ब्रिजपर्यंत नक्कीच तो मात्र षटकार पोचला होता. इतका मोठा षटकार मात्र यांनी याच मैदानावर केला होता. तोच कृष्णा तारवी आपण पाहिला तर नॉन स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय.
अक्रॉस द लाईन आपण पहिला फाईन लेगच्या दिशेनं चेंडूने फक्त आपण बघितले दिशा बदलली, एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कृष्णा नाही करत. दुसऱ्या बाजूने योगेश माळी आहेत ते आपल्या टीमसाठी सातत्याने लढाई करताना पाहायला मिळतात. लढावं लागेल, जसं म्हटलं जातंय ना, शिवबा लढणं म्हणून महाराष्ट्र घडला आणि लढाल तरच घडाल, अन्यथा तुम्ही मागे पडाल. आणि इथे मात्र ते कार्य करावं लागेल. एखाद्या खेळाडूला एक जोखीमभरी पारी खेळावी लागेल, एखाद्या खेळाडूला मात्र पार्टनरशिप मात्र करावी लागेल. आणि नक्कीच आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट इथून खेळण्याची गरज आहे टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा टीमला. परंतु वाघोबा स्पोर्ट्स टीव्ही टीम विचार करत असते की आपण असं मोमेंटम क्रिएट केला की आपण एका बाजूने फ्रेशर क्रिएट केलं आहे आणि हा फ्रेशर आपण कायम ठेवायचा आहे. तर आपल्याला आणखीन धारदार आणि एक घातक गोलंदाजी इथून करायची आहे. आणि त्यामध्ये रोशन वझरे सध्या ते त्याचं कार्य अतिशय योग्य रीतीने कंप्लीट करतोय आणि नक्कीच योग्य रीतीने आपण बघितलं तर चांगला खेळ मात्र दर्शवतोय. फील्डमध्ये चेंजेस करताना पाहायला मिळत आहेत. चोरकस मारण्याचा प्रयत्न होता, तेच तर राड चेंडू, क्या बात आहे, सुपर बॉलिंग रोशनच्या माध्यमातून, मॅग्निफिसंट कमालीची गोली, तेच तरार धारदार आहे, असरदार आहे आणि हे आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलक सीमित ठेवलं गेलं सध्या तरी. दुसरं षटक 9चा आकडा तर नक्कीच तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचवेन. 9चा आकडा म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांसाठी खास आहे, कारण की 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस हा आपल्यासाठी खास आहे. अनसाइडला 2 खेचून मारलेला फटका, बॅटच्या रडार मध्ये मात्र तितकंच चांगलं सुंदर कलेक्शन, लंग ऑनच्या दिशेनं तितकाच सुंदर झेल टिपला गेला आहे आणि हा महत्वपूर्ण धक्का टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा टीमला मैदानाच्या आतमध्ये दिलाय. विकेट क्रमांक 3. खूप लोकप्रियता या गाण्यांना सुद्धा मिळवली, तितकी लोकप्रियता या क्रिकेटने, या टेनिस क्रिकेटने मिळवलंय. ज्या परीने आपण बघितलं की नव्या पर्वाची नवी सुरुवात ही होताना पाहायला मिळाली. दुसरी स्पर्धा म्हणून म्हणतात ना की खेळ जुनाच आहे पण नव्याने खेळायचा विचार तर कधीच झालाय, फक्त जिंकून दाखवायचा हा विचार असायला हवा मनामध्ये. आणि तो विचार मात्र आज घेऊन प्रत्येक संघ इथे दाखल झालाय. स्वप्न कोणाचं पूर्ण होणार? जयेश वर्गना हा बॉलिंग ट्रॅकवर येतोय. क्रमांक 3चं षटक, तिसऱ्या क्रमांकाचा स्पेल असणार आहे, कारण की पहिल्या दोन गोलंदाजांनी भरपूर चांगली आणि कंजूस मारवाडी गोलंदाजी केली आहे, कारण की आतापर्यंत फक्त 9 धावा. कृष्णा बाद झाले. जयेश आलेले आहेत बॉलिंग ट्रॅकवर, पॅकअप करायला हवं होतं. जिग्नेश ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे, हे इथून जर विश्लेषण करायचं झालं, साईनाथकडे आता सगळ्या नजरा असतील, सगळ्या खेम्याच्या. कदाचित आज जितू माळी नाही आहेत, जितू माळी सुद्धा एक चांगलं नेतृत्व करतात, या टीमसाठी चांगलं क्रिकेट खेळत आहेत. परंतु जे स्ट्राईक एंडकडे असलेले खेळाडू पण पाहिले आहे तर योगेश आहेत. थोडासा सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स मात्र जरूर मिळवली जाईल, दिली जाईल. बोनसच्या स्वरूपात ही एक्स्ट्रा धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते. इथून ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर आता एक मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे, अन्यथा तुम्ही मागे पडाल या मॅचमध्ये. खडे खडे शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय. इथे फुटवर्कचा वापर होताना काही दिसला नाहीये आणि तेच प्रमुख कारण हा बॅट आणि पॅडच्या गॅपमधून चेंडू डॉट जाताना पाहायला मिळाला. च्या परीने म्हटलं जाते ना की हिम्मत न खोना अबे है बहुत आगे जाना, आणि नक्कीच हिम्मत हरून चालायचं नाहीये इथे. मिस टायमिंग शॉट होता, शॉट मिड विकेटला. धाव मात्र 1 मिळते. स्ट्रगल हा चालू आहे, तो म्हणजेच एका बाजूने योगेश माळी या खेळाडूचा, परंतु दुसऱ्या बाजूने साईनाथकडे आता सगळं लक्ष असणार आहे. अनेक वेळा मॅच विनिंग मॅच चेंजिंग पाऱ्या त्याने खेळल्या गेल्यात आपल्या टीमसाठी, आणि संकटमोचकचा जो रोल आहे ना
तो अनेक वेळा जो किरदार आहे तो अनेक वेळा या खेळाडूने आपल्या टीमसाठी निभावला सुद्धा आहे. या मॅचमध्ये आता अगदी गरज आहे, कारण की जी स्थिती आपण पाहिली तर थोडीशी नाजूक आहे आणि त्या स्थितीवर नियंत्रण मिळवायचं असेल तर या ओव्हरमध्ये नक्कीच चांगला खेळ करणं गरजेचं हे झालंय साईनाथला. चोरकस मारण्याचा प्रयत्न होता, एक बिग चान्स आला होता. चिग्नेस ॲज अ विकेट कीपर त्यांच्या माध्यमातून कलेक्ट करायला हवी होती संधी, कारण की ही विकेट मिळाली तर दर्पण मात्र काय मिळालं असता, परंतु नशीब साथ देते साईनाथचा. आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं हे जर साथ नशिबाने दिले तर कदाचित या मॅचमध्ये आणखीन काही विपरीत घडू शकते मग. आणि तीच म्हटलं मी की एक विपरीत घडू शकतं. शॉर्ट ऑफ दी लेंथ मिळाला, पिक केला, पुल केला रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये. हा साईनाथनं ठोकलेला षटकार, आपल्या नावाचा गाजाबाजा करणारा हा षटकार. थँक्यू डीजे. साईनाथ कशा पद्धतीचा खेळ करू शकतोय नक्कीच त्याने सांगून नाही तर करून दाखवले. जसं म्हटलं जातं ना, ताकद ही शब्दात ताकद आवाजात नाहीये, कारण की नेहमी धान्य हे शेतात पिकवलं जातं तर तलावात नाहीये. आणि तेच मी सांगून नाही तर करून दाखवेन आणि ते करून दाखवलंय इथे साईनाथनं. त्यानंतर आपण बघू शकतोय की या मॅचमध्ये नक्की त्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात. आता हवेत आहे कैलास झेलच्या खाली, परंतु इथे मात्र त्या षटकारानंतर प्रत्युत्तर देत असताना जयेशनं त्याच खेळाडूची मिळवली आहे विकेट. आणि हा मोठा धक्का मात्र जी उमेदची किरण जागी केली होती मात्र ती उमेदची किरण मात्र फर्स्ट केली आहे आणि साईनाथला डगआउटच्या दिशेने मात्र रवाना केला जात आहे. धक्का महत्वपूर्ण टायगर स्पोर्ट्स बेबी पाडा टीमला. थँक्यू डीजे. तर 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 19 धावा फळकावर आहेत. 19चा आकडा नक्कीच 19चा आकडा म्हटलं की लगेच गर्वाने अभिमानाने मान नक्कीच ताट होतीये. काय आहे 19च्या आकड्यामध्ये? 19 फेब्रुवारी जगात बारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण जर पाहिला ना तर असे एकमेव मात्र राजा होऊन गेले, मात्र असे राजा पुन्हा होणं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शक्य नाहीये. अवघं 50 वर्षाचं आयुष्य लाभलं छत्रपती शिवाजी महाराजांना, परंतु त्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 350हून अधिक गडे किल्ले त्यांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये प्रस्थापित केले, स्थापित केले. आणि नक्कीच अशा या महाराजांना मानाचा मुजरा पुन्हा एकदा या 19च्या आकड्यावर नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांची नक्कीच आठवण होतीये. कैलास डोंगरकर येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर शेवटचं स्लॉगवरचं षटक घेऊन. शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न लॉंगांच्या दिशेने खेळाडू तिथे आहे आणि सूरज माळीच्या माध्यमातून एक सुंदर झेल कलेक्ट केला जातोय. योगेश माळीचा मात्र खेळ इथे समाप्त केला जातोय आणि हा धक्का क्रमांक आपण पाहिला तर जवळजवळ 4 मैदानाच्या आत 5. धक्का क्रमांक 5 मात्र दिला जातोय. ज्या वेळेला आपण पाहिलं गरज होती एका चांगल्या खेळाडूला मात्र चांगला खेळ करण्याची, परंतु आज टायगर स्पोर्ट्स टीम मात्र कुठेतरी इथे जी आपली स्ट्रॅटर्जी आपली गेम प्लॅनिंग साठी ओळखली जाते ती आज मात्र दिसून आली नाहीये. आज मात्र कुठेतरी कमतरता जाणवली आहे. भरपूर असे आज खेळाडूंचा नक्कीच फॉर्म मात्र चिंतेचा विषय बनलाय आणि त्याचा फायदा वाघोबा स्पोर्ट्स टीव्ही या टीमला मिळते. एकूण या मॅचमध्ये षटकाचा जर विचार करायचा झाला तर हे 4थं षटक आहे आणि हे 4थं षटक आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण आणि या षटकाला डेफिनेटली मोठं करावं लागेल, कारण की जर तुम्हाला इथून फाईट करण्यासाठी जरी टोटल मिळवायचं आहे ना तर या षटकामध्ये येणाऱ्या 5 चेंडूमध्ये धावा तुम्हाला अर्जित कराव्या लागतील. आता आलेले नवीन बॅटर आपण पाहिली आहे तर अक्षय
अक्षय कोठावले नक्की त्यांचा फाटका पाहायला मिळतो. डीप चालला, डीप लॉंग लेग सीमारी शप्पार आणि नक्कीच पाहायला मिळतोय हा चौकार. थँक्यू डीजे. भरपूर आपण वेळ वाट पाहिली आहे चौकारासाठी. जवळजवळ चौथ्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवर पहिला चौकार आला. षटकार डेफिनेटली आपण पाहिलं तिसऱ्या षटकाच्या 5व्या चेंडूवर आला, परंतु चौकार जो आपण पाहिला तर भरपूर उशिराने येतोय. यावेळेस आपण बघितलं तर बॅटची कडा डिक्लेरेशन झोनमध्ये जातोय. चेंडू 2 धावा मात्र प्राप्त केल्या जातील. धावफलकाने 2 आकार पुढे सरकला जातोय. 25 या आकड्यावर चेंडू असतील 3. आता समोर 2 खेळाडू आहेत, अजित माली आहेत आणि अक्षय. परंतु इथून अक्षय यांना 3 चेंडूमध्ये कमीत कमी 10 धावा तरी अर्जित कराव्या लागतील. थोडासा मनगटी फाटका उडवण्याचा प्रयत्न केला होता. इथे पाहिला पण तर 2 धावा सोप्या पद्धतीने मात्र मिळतील. इथून 2 पेक्षा जास्त अपेक्षित आहेत, मात्र प्रयत्न करतात परंतु नाही आहेत, घेणार नाही आहेत. त्यांना माहिती आहे आपण की इथे आता जे मिळाले त्यांनीच काम चालू या. जवळजवळ राहिलेले आहेत आता 2 चेंडू. 1 शॉट अंपायर 1 शॉट. यस डेफिनेटली 1 शॉटचा इशारा मात्र येताना पाहायला मिळाला. म्हणजे 2 पैकी एकच धाव मिळणार आहे इथे. पहा नक्कीच हत्ती गेला होता आणि शेपूट राहिला होता आणि ते कमी पडलं गेलं आणि तेच मात्र आपण बघितलं की इथे एकच धाव मिळेल. म्हणजे आधीच आपण बघितलं धावा कमी आहेत आणि नक्कीच अशा पद्धतीने आणखीन कॉटन बॉलची संधी. इथे 2 खेळाडू होते, स्वतः गोलंदाज होता, विकेट किपर होता, आपसमधला तालमेल नव्हता आणि तेच प्रमुख कारण आपण पाहिलं. जो कॅच होऊ शकला असता, म्हणजे जसं म्हटलं जाते ना, ना मला ना तुला दान केला धरणी मातेला, असा हा कॅच आपल्याला पाहायला मिळाला जो ड्रॉप झाला. आता इथे आपण बघितलं तर शेवटचा चेंडू असेल. धावफलक 27. शेवटच्या बॉलवर आणखीन एक बिग हिट येईल का, एक 6 कदाचित, जेणेकरून चांगल्या धावा. शेवटच्या बॉलवर सुद्धा आपण बघितलं तर काही नाही तितकं नुकसान होत आणि इथे आपण पाहिलं तर सीमित राहिली आहे 4 षटकामध्ये. पारी पाहिली आपण तर टायगर स्पोर्ट्स बिबीपाडा या टीमची 27 या आकड्यावर आणि 28 धाव्यांचं लक्ष असणार आहे ते मॅच जिंकण्यासाठी. वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या संघासमोर एक चांगली रंगतदार लढत ही आपल्याला पाहायला मिळेल का, कारण की 28 धावा, जवळजवळ 28 धाव्यांचा जर इतिहास बघितला, 28 धावांचा जर इतिहास बघितला तर जवळजवळ अजून सुद्धा आठवते 3 ते 4 वेळा ह्या 28 धावा 24 चेंडूमध्ये 28 धावा चेस झालेल्या नाही आहेत या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासामध्ये. परंतु या मैदानावर तो इतिहास दोहरावला जाईल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न असेल. विजय भोये नक्कीच आपण बघितलं सज्ज असतील या पुढील इनिंगचं धावतं समालोचने घेऊन येण्यासाठी. Thank you, DJ. Voila. Yes.
यस डेफिनेटली बाला. सन्माननीय अजितदादा पाटील त्यांच्या समवेत आपण बघितलं तर अमितजी पाटील साहेबांचा स्वतः इथे शुभागमन झालाय. सुमितजी मयेकर यांचं स्वतः इथे शुभागमन झालंय. क्रीडा ट्रॉफी 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत आमचे आहेत प्रमुख अतिथी चीफ गेस्ट म्हणून त्यांची ओळख आपण बघितलं तर ही आलेले सगळ्या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रीडा ट्रॉफी 2024 आयोजक संघ आपण पाहिला तर एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आणि एक बिग इव्हेंट ज्याला म्हणतात आणि तो मोठा इव्हेंट आपण पाहिला तर आपल्या क्रिकेट खेळाडूंना म्हणजेच वैशाली तालुका देशी क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूंना एक चांगला इव्हेंट घेऊन आले आहेत. सज्ज आहेत मायक्रोफोनवर आमचे साथी समालोचक मित्र विजयजी भोये. मॅच लावतो सुरुवात. संतोष कोम गोलंदाजी क्रमवरती होते. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. पकडला जाईल झेल. समाप्त झालाय कैलास डोंगरकरचा खेळ. मोठा धक्का वाघवा स्पोर्ट टीमला. कैलास डोंगरकर आउट. हे शॉर्ट सिलेक्शन आपण जेव्हा चेक केलं ना विजय तर जो फटका मित्र म्हणेन कदाचित जास्त असता आडव्या वाटणं नक्कीच थोडंसं बॅकफुटला गेला असता तर डेफिनेटली हा मिड विकेट क्लिअर केला असता. परंतु ऑन द राईट हा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचा फ्लो आपण बघितला हवेत होता त्यामुळे चेंडूने न फ्लाईट घेता उंची जास्त घेतली आणि त्याचमुळे आपण पाहिला तर विकेट मिळवण्याची चान्स म्हणजे काय संधी निर्माण झाली झेची ती कंप्लीट केली. अतिशय चांगला उल्लेख तुम्ही देखील जयेश या ठिकाणी केलाय. थोडासा सपल क्रॉस व्हायला हवा होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. उंची जास्त पाहायला मिळेल आणि दिशा कमी. परंतु गोलंदाज संतोष गोमचं कौतुक मानावं लागेल. त्या अनुषंगाने त्याला हा पहिला चेंडू हाताळला होता. कारण चेंडू पण थोडासा अतिरिक्त बाउन्स जरूर झाला होता. फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी भाग जरूर पाळलं होतं. जे जालं रचलं होतं कैलास डोंगरकरच्या खेळीला त्या जाल्यामध्ये त्याला अडकवलं गेलंय. त्यानंतर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं टायगर स्पोर्ट बेपड्याची A1 जोडी कृष्णा भोईर आणि साईनाथ भोईर सध्या आपल्याला फेल पोझिशन मध्ये निश्चितच चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात. यावेळेस रोहित सातवीकडे हा चेंडू सरसावला मिड विकेटच्या दिशेनं. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावेनं खातं जे आहे ते ओपन झालंय वाघवा स्पोर्ट टिवरी टीमचं. 2 वाघामध्ये सध्या आपण हे टक्कर यश पाहतोय. 2 वाघ एक शेर तर दुसरा 1.25 शेर पण परंतु कोण बनेल बब्बर शेर हे पाहावं लागेल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस सिंपलच्या बॉलून खेळण्याचा प्रयत्न केला. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात पकडला जाईल झेल आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाहिला तर करण नाईकचा झालाय. समाप्त खेळ आउट.
अरे वा विजय, काय वाटते विजय तुला की लक्ष आहे 28चं शॉर्ट सिलेक्शन अशा पद्धतीने योग्य वाटते का नाही की ज्याप्रमाणे आपण बघितलं की फलंदाज चे शतरक्षकांच्या हातामध्ये कॅचेस चुकून मात्र परताना पाहायला मिळत आहेत. मी तर या ठिकाणी गोलंदाजाला प्लस पॉईंट निश्चितच देईन, कारण ज्या अनुषंगाने तो गोलंदाजी करतोय, ज्या दिशेने फील्ड पोझिशन सजवलेले आहे त्यानुसार गोलंदाजी निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एक आणखी विषय, जर गुच्छाने विकेट पकडले ना तर पहिल्या ओव्हरमध्ये जो दबाव निर्माण केला तर निश्चितच शेवटपर्यंत मॅच जाऊ शकतो. जयेश, आणखी एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आपण या ठिकाणी पाहिलं तर टायगर स्पोर्ट विपाडा संघाने प्रथम बॅटिंग करत असताना आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स जो आहे तो कमी जमा केलाय आणि त्याला अनुसरून सध्या मैदानाच्या आतमध्ये त्यांच्याकडनं परफॉर्मन्स गोलंदाजी चांगला होतो. जयेश, प्रेशर मात्र निर्माण केलं इथे संतोषनं आणि त्याची गरज होती इथे. हा चेंडू पाहिला टॉफेस झाला होता, थर्ड मॅनला खेळाडू एका हाताने चेंडूला कलेक्ट केला जाईल, धाव मात्र मिळणार आहे. परंतु या वेळेला आपण बघितलं ना तर शक्तीपेक्षा युक्तीचा जर वापर केला तर द ग्रेट होऊ शकतंय. परंतु हे क्रिकेट आहे ना, तर जे क्रिकेट आपण बघितलं की तराजू प्रमाणे असतं, कधी इकडे कधी तिकडे, परंतु जिथे चांगलं जो करेल ना त्याचा पक्ष मात्र इथे जड आणि जास्त वजन होताना पाहायला मिळेल. निश्चितच अतिशय चांगला उल्लेख आपण केलाय. यावेळेस संतोष कुमचे चांगले गोलंदाजी मैदानी शॉटमध्ये आपल्याला पाहायला मिळत्या. यावेळेस मोठा फटका, विकेट, चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून बॉडी लाईनच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. जवळ आपण पाहिलं तर एक कडक शॉट, मात्र ज्याप्रमाणे आपण बघितलं की संतोषला शेवटच्या बॉलवर पडलेला षटकार आणि मोमेंटमला थोडंसं वळवलं. रोहित सात्विक निश्चितच अतिशय पहिले जर 5 चेंडू आपण बघितले तर अप्रतिम हाताळले होती. शेवटचा बॉल आपण पाहिला ना, जास्त थोडासा ओव्हर पिच हाताळला गेला आणि त्याच्यावर लागलेली ही 6 धावांची मोहर थोडासा टर्निंग पॉइंट मॅचचा ठरू शकेल. डेफिनेटली आपण बघितलं तर जे मोमेंटम शिफ्ट झाला आणि त्यामुळे तो ऊर्जा संचार झालाय. आता टायगर्स स्पोर्ट्स टीमला बॅकफुटला नेण्याचं कार्य मात्र शेवटच्या बॉलवर केलं. अगोदर स्पोर्ट्स टीमचे खेळाडू म्हणजेच खास करून सूरज नाही, रोहित एक इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे आणि जास्त असतं जर इतिहास आपण पलटून बघितला तर टायगर स्पोर्ट्स टीमसाठी तर हायेस्ट विकेट टेकर खेळाडू कोण असेल तर तो आहे रोहित आणि तो आलाय म्हणजे संतोषपेक्षा घातक इथे गोलंदाजी करू शकतोय. निश्चित पुढचा चेंडू, हा इथे फुटवर्कचा वापर होताना दिसत नाहीये. आता कुठेतरी आपण पाहिलं तर विशाल, डेफिनेटली आपण पाहिलं तर विशाल तिला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. टेक्निकली चांगले क्रिकेट दर्शवावं लागेल आणि हे टेक्निकली चांगले क्रिकेट आहे, कारण की प्रत्येक वेळेला आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या पडलावर प्रत्येक चेंडू हा षटकारासाठी किंवा चौकारासाठी जात नसतो, तर तिथे आपण पाहिलं तर सिंगल डबल साठी सुद्धा येतात. निश्चितच निश्चितच चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीचे 2 चेंडू खूप महत्वाचे या ठिकाणी टाकले गेलेत. डॉट बॉल, त्याच्यानंतर एक सिंगल. रोहित सातवीचा विचार केला, मागेच तुम्ही उल्लेख केला की विकेट टेकर गोलंदाज आहे आणि टायगर स्पोर्ट विपाडा संघासाठी निश्चितच जास्त विकेट त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
यावेळेस हा वाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल लेग स्टम्पच्या जवळ पॅडल स्विफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता तिथे सूरजनं. सूरजकडे आता पूर्णपणे फोकस असेल डगआउटचा, कारण की त्याने एक षटकार ठोकून आत्मविश्वास जागृत केला आपल्या टीमसाठी. एक चांगली इनिंग इथून बिल्डअप करू शकतो आपल्या टीमला. इथून विजयाचा जो रस्ता आहे तो मात्र मार्ग मोकळा करून देऊ शकतोय. नागपूरला अतिशय चांगला फाटका लॉंग ऑनच्या डोक्यावर मस्त करून दिसतक दिली आहे. मात्र जसं म्हटलं जातं ना, ते राखा फुल 17 का मारा बुरी नजर वाले झुकेगा नहीं साला, ठोक डाला. अभी बजाव डीजे वाला. काय अप्रतिम फटका पाहायला मिळाला आणि लाजवाब देख ना. म्हणजे 2 चेंडूवर आतापर्यंत म्हणायला काही हरकत नाही की 2 षटकार ठोकलेत त्याने. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच फटका सुंदर आहे. काव कॉर्नरच्या दिशेने 2 शकना बीट करून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर रवाना झाला. 4 धावन करता आला हा चौकार. निश्चितच असं वाटलं होतं की सामना शेवटपर्यंत नक्कीच पाहायला मिळेल, परंतु सुरेश मालेचं कौतुक करावं लागेल ज्या अनुषंगाने तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला जरूर मिळालाय आणि निश्चितच एक चांगला धावफलक चेस करण्याचा प्रयत्न त्याने जरूर केलाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस थोडस आउट फील खराब असल्याने चेंडूने देखील ऐनवेळी ही दिशा बदलली आहे. 2 धावा पूर्ण केलीत आणि या 2 धावेनं धावफलक जाऊन पोचला आहे. ते एकंदर 23 आकड्यावरती लक्ष आहे ते म्हणजेच 28 धाव्यांचं. आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाहिलं तर दुसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे फक्त आणि फक्त 5. सुनील तारवे येतोय गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेस आपण पाहिला सुनील तारवेचा पहिला बॉल गुड लेन वरती हाताळला होता, कारण चेंडू पहिल्यानंतर सुनीलने देखील डोक्यावरती हात दिले होते. काय मी ही गोलंदाजी केले, पण बॅटर जरासा हुगला त्या ठिकाणी. शॉर्ट सिलेक्शन फुटवर्कचा वापर केला नव्हता, जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॅटर त्या ठिकाणी बीट झाला. सुनील तारवी एक चांगला गोलंदाज आहे. भरपूर वेळा आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती अनेक सामने त्याने देखील जिंकून दिले. यावेळेस आपण पाहिला तर आउटसाइड द ऑफस्टम्पच्या खूप बाहेरचा हा चेंडू होता. तेच पंचाने या ठिकाणी दर्शवले की हा बॉल वाईट आहे, पुन्हा एकदा टाकावा लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, ती म्हणजेच 24. यावेळेस हॅपटॅकर बॉल गाव कॉर्नरच्या दिशेने. ओहो, संतोष कुम त्या ठिकाणी थोडासा बीट झाला, फंबलिंग जरूर झालाय आणि त्याचाच फायदा 2 बॅटरने उचललाय. धावसंख्या पोचली आहे ती 26 वरती. आता मात्र फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता वाघोबा स्पोर्ट टीव्ही टीमला. स्वॅटचा टॉफेस चेंडू जातोय डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सामना जिंकलाय वाघोबा स्पोर्ट टीव्ही टीमनं. हायलेक A1 जोडी कृष्णा भोईर आणि साईनाथ भोईर तसेच संतोष कुम, टायगर स्पोर्ट बीबीपाडा आणि कॉंग्रॅच्युलेशन वाघोबा स्पोर्ट टीव्ही
रवी ठक्कर फ्रॉम टीम. कॉंग्रॅच्युलेशन.